डोलामध्ये ठेवलेल्या भोवऱ्याला मारायचं, त्याला गिच्चे मारणे असं म्हणतात. आणि बराच वेळ त्याचं असं त्याला ते सहन करायला लागायचं की आपल्या भोवऱ्याला मार मिळतोय. मग विटी दांडू आणि गोट्या खेळण्यात तरबेज होतो. या दोन्ही तिन्ही गल्लीत मी असं जिंकत जायचो. खिसे गच्च भरलेले असायचे गोट्या. शेवटी चड्डी हळूहळू खाली यायला लागायची, इतकी त्या गोट्या खिशात भरलेल्या असायच्या. आज आपण कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमाच्या काठी हरिपूर इथं बसलेलो आहोत. आज आपण सरांबरोबर एका वेगळ्याच विषयावर गप्पा मारणार आहोत. आत्तापर्यंत आपण सरांशी बोलताना कबड्डी, पोहणे तसंच त्यांचे होड्यांच्या स्पर्धा याबाबत बोललो. तर आज आपण गावभागातील मुलं मिळून ज्याला पारंपरिक किंवा देशी खेळ म्हटलं जातं किंवा साध्या भाषेत ज्याला गावठी खेळ म्हटलं जातं, तर त्या खेळांबद्दल सरांची गप्पा मारणार आहोत. त्यांच्या बालपणी ते कोणकोणते असे खेळ खेळले आणि त्यात त्यांनी काय काय मजा केल्या हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया सरांबरोबर गावभागातल्या देशी खेळांबाबत गप्पा मारण्यासाठी. गावभाग हा सामान्य लोकांचा, मध्यमवर्गीय लोकांचा भाग आहे आणि त्यामुळं आजच्या काळासारखे क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस हे महागडे आणि श्रीमंती खेळ आम्हाला परवडायचे नाही. मग आमचे खेळ मात्र गोट्या, बिट्ट्या, त्यानंतर छापं, विटी दांडू, भोवरे असे खेळ हे असायचे. आणि त्यात सगळ्यात आणि आबाधोबी वाळवंट होतं त्यावेळेला. असं पाणी असायचं नाही. कृष्णा नदीत वाळवंट होतं. नदीचा प्रवाह एका बाजूला होता, त्यामुळे वाळवंट पुलापर्यंत मोकळं असायचं. आणि मग ती आबाधोबी आम्ही त्या वाळवंटात खेळायचो त्यावेळेला. पण सगळ्यात खेळात जी मजा यायची ती विटी दांडूमध्ये यायची. विटी दांडू आम्ही सकाळी रोज, शाळा असू दे नसू दे, शनिवार रविवार तर असायचोच, पण सकाळी 8-9 वाजता विटी दांडू खेळायला आम्ही गावभागातली मुलांची सुरुवात करायचो. एक 10-12 लोक असायचे. त्यात एक बाळू देवल म्हणून होता, काणे म्हणून होता, जगन्नाथ खाडीलकर म्हणून होता, सुरेश खाडीलकर होता, रंग्या पाटणकर होता, त्यानंतर वसंत बावडेकर होता. ही सगळी गावभागातली मंडळी विटी दांडू आम्ही खेळायला यायचो. आणि जे सुरुवात करा आणि जास्त खर्चिक साधनं लागायची. एक विटी आणि एक दांडू असता की दोघात खेळ सुरू व्हायचा. जवळपासची लाकडं किंवा दांडू मिळायचे. विटी कोणाकडनं तर अशी करून घ्यायची कुऱ्हाडीनं हे करून, आणि छानपैकी आम्ही नदीवर खेळायचो. सकाळी 8-9ला सुरुवात व्हायची आणि आम्ही मग त्यात इतके रंगून जायचो की स्वतःला आणि घरदार सगळं विसरून जायचो. आणि विटी कोल्ल्यानंतर दांडू आडवा मांडला जायचा आणि मग तिथनं त्या विटीनं त्या दांडूला मारायचं असं असायचं. पण मारलं नाही की मग त्या दांडूनं त्या विटीला मारायला सुरुवात करायची. मग चौकीपासून साधारण आमच्या तालमीच्या ग्राउंडपासून आम्ही विष्णू घाटाच्या सुरुवातीपासून आम्ही जी विट्टी मारायचो ती तिथनं मारली की चौथऱ्यावर पहिली विट्टी यायची. आणि तिथनं मारुतीच्या देवळाजवळ चौथरा जायची, तर पहिली विटी यायची. आणि दुसरी तिथनं मारलं की जे खाली गटार आहे किंवा मळी आहे, नदीचं पाणी वगैरे जवळनं जातं, त्या तिथपर्यंत दुसरी विटी मारली जायची. तिसरी तिथनं मारली की मग ती वाळवंटातच जायची. आणि अशी मजा यायची आणि इतकी आम्ही तल्लीन होऊन जायचो, रंगून जायचो. आणि त्यातला जो आनंद त्यावेळेला आम्हाला मिळाला तो आनंद खरोखर अवर्णनीय होता. त्या आनंदाला खरोखर तोड नाही. आणि म्हणतात ना, बालपण देगा देवा, तसं तो आनंद त्या काळात जो मिळाला तो आनंद आजही हृदयात आम्ही साठवून ठेवलेला आहे. विटी दांडू सोबत तुम्ही भोवरे सुद्धा खेळायचा. हो. तर भोवऱ्याचा खेळ कसायचा? तुम्ही भोवरे कुठून आणायचा त्याबद्दल सांगा. ते भोवरे त्यावेळेला खेळले जायचे. अगदी कमी किमतीत एक आण्यात, 2 आण्यात, 4 आण्यात असे भोवरे मिळायचे. 2 प्रकारचे भोवरे असायचे. एक
म्हशींच्या शिंगापासून किंवा जनावरांच्या शिंगापासून केलेली शिंगाडी भोवरे असायची आणि दुसरे लाकडी भोवरे असायचे. पण आम्ही जास्त करून शिंगाडी भोवरे जास्त खेळायचो. हरिपूर रस्त्याला आमच्या तिथे एक ग्रस्त होते, ते आम्हाला असे हे भोवरे उत्तमपैकी करून द्यायचे. मग आम्ही तिथनं भोवरे घेऊन यायचो. मग एक गोल काढायचा आणि मग त्या गोलात तो ज्याच्यावर डाव आला असेल त्यानं तो भोवरा ठेवायचा आणि मग बाकीचे त्याच्यावर मग भोवऱ्यावर जाळी लावून मग त्या भोवऱ्यानं त्या गोलामध्ये ठेवलेल्या भोवऱ्याला मारायचं. त्याला गिच्चे मारणे असं म्हणून. मग ते मारत असताना त्या एक मजा यायची आणि खेळात रंगत चढायची आणि बराच वेळ त्याचं असं त्याला ते सहन करायला लागायचं की आपल्या भोवऱ्याला मार मिळतोय. आणि मग ज्या वेळेला त्याची सुटका व्हायची त्यावेळेला त्याला हुश व्हायचं. मग दुसरा डाव यायचा आणि असा खेळ खेळत किती 2, 2, 2.5, 3 तास केव्हा जायचे कळायचे नाहीत. आणि मग ती एक मजा काही और होती. त्याचबरोबर गोट्यांचा खेळ सुद्धा त्यावेळेला गोट्या असायच्या, गारी गोट्या असायच्या आणि काचेच्या गोट्या असायच्या. आणि गारी गोटे त्याला पोके म्हणायचो. त्यानं त्या चौकोनात त्या गोट्या मांडायच्या आणि सांगल ती गोटी मारली की मग त्या गारी गोटीनं आम्ही त्या गोटीला मारायचो. मग विटी दांडू आणि गोट्या खेळण्यात तरबेज होतो. ह्या 2-3 गल्लीत आम्ही असं जिंकत जायचो. म्हणजे खाडीलकर गल्ली, जोशी गल्ली, वाडीकरांचा तो कार्यालयाचा भाग, भावे इंजिनियर वाडा, तिथपर्यंत असं आम्ही खेळत जायचो. आणि नेम चांगला असल्यामुळं बहुतेक नेम चुकायचं नाही आणि गोट्या जिंकत जायचो की खिसे गच्च भरलेले असायचे गोटे. शेवटी चड्डी हळूहळू खाली यायला लागायची इतकी त्या गोट्या खिशात भरलेल्या असायच्या. आणि मग आम्ही गोट्या इतक्या जमवल्या की एक लहानशी बरणी भरून गोट्या झाल्या. बरणी साधारण एवढी होती की ज्यात 100-150 गोट्या सहज मावतील. आणि मग त्या गोट्यांचं इतकं करायचं काय. मग शेवटी त्या गोट्या आम्ही दुकानदारांनाच विकत घालायचो. आणि मग त्या मोबदल्यात मग बिस्किट, गोळ्या किंवा तिथं जे काही त्यावेळेला खाद्यपदार्थ, लकडी असायची त्यावेळेला, खोबऱ्याची आणि गुळाची अशी केलेली लकड्या असायच्या, त्या आम्ही विकत घ्यायचो आणि सगळे मित्रमंडळी आनंदानं वाटून खायचो. आणि तो एक गोट्या खेळण्यात आनंद वेगळा होता आणि तो आनंद पुरेपूर उपभोगला. ते क्षण, ती माझे त्यावेळची सगळे मित्रमंडळी मला अजूनही आठवतात, डोळ्यासमोर दिसतात. सर्व गोट्या जिंकल्यावर तुम्ही इतर लोक तुम्हाला जिंकून द्यायचे का? त्यांना ते राग यायचा, चिडायचे. मग भांडणं गावभागात ते कुठलाही खेळ खेळला म्हटलं की ते भांडण त्याचं असायचं. आणि मी आता जिंकायला लागलोय म्हटल्यानंतर मग काहीतरी करून हे चुकलं, तू हे बरोबर खेळला नाहीस, पुढंच पाय टाकलास, आधीच मारलास सांगायच्या आधी, असं करून भांडणं काढायची आणि मला मारायची. आणि मग तशा अवस्थेत थोडासा मार खाऊन जिंकलेल्या गोट्या घेऊन मग घरी पळत यायचो. आणि मग पुन्हा उशीर का झाला म्हणून घरातलाही मार असायचा. आणि त्यामुळं ते अर्थात बालपणीतले दिवस एक आनंदाचे दिवस होते. गोट्यांबरोबर बिट्ट्या आणि छाप हे पण 2 देशी खेळ तुम्ही खेळायचा त्यावेळी, तर त्याबद्दल सांगा. त्या बिट्ट्या आम्ही खेळायचो. बिट्ट्या म्हणजे काय? बिट्ट्या म्हणजे अशी, आता एक अलीकडच्या लोकांना माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल यांना लोकांना बिट्ट्या वगैरे, पिवळी फुलं असायची बघा, त्यात बिट्ट्या असायच्या. कुठल्या रस्त्याला, आपल्या माधवनगर रस्त्याला तात्यासाहेबांचा माळा वगैरे तिकडं ते बिट्ट्यांची झाडं असेल आणि बिट्ट्या विकत पण मिळायच्या. मग ते बिट्ट्या घ्यायचो आम्ही. आता नवीन लोकांना बिट्ट्या म्हणजे माहीतसुद्धा नाही आहेत, पण असं एक त्रिकोणी असा एक प्रकार असायचा आणि मध्ये असं त्याला धरायला असायचं. वर त्याच्यावर आम्ही चपलात पूर्वी मोळे मारायचे बघा, गोल असे, तसे ते त्याच्यात मारायचं आणि त्याला जड करायचं आणि त्यानं मारायचं. तसं त्या चौकोनात त्या बिट्ट्या टाकायच्या आणि नेम धरून तो बरोबर सांगाल ती बिट्टी मारली की त्या सगळ्या बिट्ट्या आपल्या व्हायच्या. त्यात सुद्धा मी पारंगत होतो. भरपूर बिट्ट्या मिळवायचो, भरपूर बिट्ट्या जिंकायचो. आणि छाप किंवा ते काय खेळ? छाप एक खेळायचो आम्ही. छाप सगळ्यांना माहिती आहेत, खारोटी छाप, माकड छाप, कंदील छाप. त्यावेळेला काडीपेटीवरच्या त्या
हे जमवायच्या, ती काढायची काडेपेटीवरची ते आणि त्याचे गठ्ठे करायचे आणि मध्ये चौकोनात ठेवायचे. आणि त्याबरोबर त्यानंतर ह्याची पण सिगारेटची चांदी. पाकिट पण असायची. मग त्यावेळेला लोकांचा, आमच्या पोरांचा छंद, जिथं जिथं ती पानपट्टीची दुकानं असायची तिथं ते फिरत हुडकत ते खारोटी, माकडछाप, कंदील छाप, काय जे त्यावेळचे ब्रँड होते ते घ्यायचे आणि मग ते येऊन ते खेळायचो. असंच मध्ये ते मांडायचं आणि मग एक चौकोनी फरशीचा तुकडा असायचा, त्याला आम्ही घष्टी किंवा भट्ट्या म्हणायचो. एका विशिष्ट अंतरावरनं ते मध्ये मांडलेले छाप आम्ही त्या भट्ट्यानं मारायचो आणि जितके छाप बाहेर येतील तेवढे आमचे असायचे. आणि एकदा मारला नेम धरून की बराचसा गठ्ठा असा उडायचा एकदम बाहेर. आणि त्यातली एक जी मजा असायची, असे मिळाल्यानंतर मग ते सगळे वेचायचे, पुन्हा खिशात ठेवायचे. असं करत 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 भरपूर खिसे भरून जायचे. खारोटी छाप, माकड छाप किंवा ते कंदिलाचे जे छाप असायचे ते सगळं भरून घेऊन यायचो. पुन्हा ते घरी मोजायचो, मग पुन्हा ते ओळीनं लावायचो. खारोटी छाप एका बाजूला, माकड छाप एका बाजूला, ते कंदील छाप एका बाजूला. सिगारेटची पाकिटं असायची ती वेगवेगळे गठ्ठे करून ठेवायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवायचो. आणि मग तो आनंद पुन्हा दुसऱ्या दिवशी घ्यायला पुन्हा नदीवर खेळायला यायचो. साधे खेळ होते, खर्चिक नव्हते, पण त्या लहान सहान खेळातला जो आनंद होता तो आनंद मात्र त्या ठिकाणी एक वेगळा आनंद होता.